तर आपण पाहिलं की स्क्वेरल केज इंडक्शन मोटरमध्ये काय प्रॉब्लेम आहे. तर आता त्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण म्हटलं की या ठिकाणी दोन टाईपचे जे आहे कन्स्ट्रक्शनल चेंजेस करतो. एक आहे डीप बार रोटर आणि दुसरा आहे डबल केज. कशासाठी? जो प्रॉब्लेम आहे लो स्टार्टिंग टॉर्कचा तो काय करायसाठी चेंज करायसाठी. आता जर स्टार्टिंग टॉर्कचा प्रॉब्लेम तुम्हाला इम्प्रूव्ह करायचा आहे तर तुम्ही काय करा, तुम्ही रोटर रेजिस्टन्सला काय करा, इन्क्रीज करा. रोटर रेजिस्टन्स वाढवला तर तुमचा स्टार्टिंग टॉर्क काय होतो, इन्क्रीज होतो. आपण म्हटलं होतं की पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होतो. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह जर झाला तर त्या ठिकाणी काय होतं की त्या ठिकाणी जी ऍक्टिव्ह पॉवर आहे, जी म्हणतो जी आपण शाफ्टवर अवेलेबल होते आपल्याला, ज्याला आपण म्हणतो जो आपला स्टार्टिंग टॉर्क आहे तो काय होतो, इन्क्रीज होतो. पण आता स्क्वेरल गेज मध्ये ते पॉसिबल नव्हतं. तर स्क्वेरल गेज मध्ये आपण काही कन्स्ट्रक्शनल चेंजेस जसा डीप बार रोटर स्क्वेरल गेज इंडक्शन मोटर. ठीक आहे. मी काय केलं बा, रोटर कसं यूज केलं. रोटर मध्ये जे इथे जे स्लॉट्स आहे या स्लॉट्सला काय केलं, डीप केलं. आता याच्यात पहा काय केलं, याच्यामध्ये तीन एक तर सेम टाईपचा मटेरियल यूज करा और काय करा, डिफरंट टाईप. या ठिकाणी बघा की हा तुमचा इथे आहे, याला मी म्हणतो हा आहे तुमचा स्टेटर. तुम्ही पाहता हे रोटर स्लॉट. स्टेटर मध्ये चेंजेस नाही केले. स्टेटर तो स्लिप रिंगचा असू द्या किंवा स्क्वेरल गेजचा असू द्या, स्टेटर सारखा असतो, चेंज असतो फक्त रोटर मध्ये. आता अशामध्ये काय केलं, एक तर तुम्ही तीन डिफरंट टाईपचे मटेरियल घ्या और तीन सेम टाईपचे मटेरियल घ्या. तुम्ही काय करता, इथे हा एक ठेवला, एक डीप बार म्हणताय आपल्याला काय, फक्त रॉड्स पाहिजे. आपण त्याच्यामध्ये कुठलीही वाइंडिंग नसते. हे जे आहे हे काय केलंय, तुम्ही काय केलंय, डायरेक्ट कॉपर बारची आपण म्हणत असतो ना, आपण काय केलं होतं की स्क्वेरल गेज मध्ये काय केलं तर कॉपर बार्स घेतले होते. त्यांना काय केलं तर एंट्रन्सी काय केलं, शॉर्ट सर्किट केलं होतं. हे कॉपर बार प्लेस कशात केलंय. आता याच्यात तुम्ही तीन डिफरंट टाईप और सेम टाईप ए बी सी ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग. जर तुम्ही असं कन्स्ट्रक्शन केलं तर या कन्स्ट्रक्शन मध्ये पहा काय होतं. ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग या ठिकाणी जर बघत असाल तर जो इथे करणाऱ्या स्टेटरला सप्लाय देणार, स्टेटर काय करेल, रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल. ज्या फ्रिक्वेन्सीची करेल तेवढी इथे काय होणार, ईएमएफ इंड्यूस होणार त्याच फ्रिक्वेन्सीचा होणार. ठीक आहे, त्याच फ्रिक्वेन्सीचा होणार. फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त, रोटरची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त राहते ऍट द टाइम ऑफ स्टार्टिंग. मग जर फ्रिक्वेन्सी जास्त तर इफेक्ट पहा कोणता जास्त असतो. इथे रिएक्टन्सचा जो इफेक्ट आहे ना तो तुम्हाला खूप जास्त दिसेल. रिएक्टन्सचा इफेक्ट पहा कसा, आपण इथे पाहिलं की जे आहे लिकेज रिएक्टन्स काय असते, लिकेज रिएक्टन्स असते की जे फ्लक्सेस काय होतात, लीक आउट होतात. याच्यासाठी तुम्ही एक एक्स्ट्रा पॉवर सप्लाय करता, ती पॉवर जाते तुमच्या रिएक्टन्सला. मग अशा वेळेस जर पाहिलं तर ए आणि स्टेटर मध्ये जी एअर गॅप दिसते ही काय दिसते, खूप कमी दिसते. ए आणि स्टेटर मध्ये काय दिसते तुम्हाला, जी एअर गॅप दिसते खूप कमी दिसते. ए चा जो लिकेज रिएक्टन्स असणार हा का असणार, खूप कमी. ठीक आहे. बी चा पहा, बी स्टेटर पासून खूप दूर आहे, तर बी चा जो लिकेज रिएक्टन्स असणार आहे ऍज कम्पेअर्ड टू ए हा काय असणार आहे, जास्त. आणि सी चा काय असणार आहे त्यापेक्षा जास्त. मी जर असं जर म्हण केलं तर XA इज लेस दॅन XB इज लेस दॅन XC. हे जे आहे हे लिकेज रिएक्टन्स सांगतात. प्रत्येक जे आहे तुम्ही काय केलंय, जे रॉड्स यूज केलेले, जे बार्स यूज केलेले, डीप बार. ठीक आहे, हे बार्स आहे. स्क्वेरल गेज मध्ये तसे आपण केलं तर कॉपर बार्स घेतले होते, त्यांना शॉर्ट सर्किट केलं होतं. तुम्ही असे तीन डिफरंट ह्याच्यात घेतले. तर आता काय झालं, रिएक्टन्स मला एक सांगा, करंट ऑलवेज चूज मिनिमम रेजिस्टन्स असू दे और मिनिमम इंपिडन्स पाथ. एसी आहे तर इंपिडन्स म्हणू, एसी आहे का म्हणू, इंपिडन्स म्हणू. मग अशा वेळेस मला एक सांगा, आता झालं काय की करंट काय झालं, करंट या ठिकाणी सगळ्यात जास्त फ्लो झाला. करंट सगळ्यात जास्त फ्लो झाला ए मधून, बी मधून त्याच्यापेक्षा कमी, सी मध्ये सगळ्यात कमी करंट फ्लो झाला. आता बघायला अशा सिच्युएशनला जास्तीत जास्त करंट हा ए किंवा बी मध्ये, ए मध्ये सगळ्यात जास्त म्हणून पण बी मध्ये कंपॅरेटिव्हली कमी, सी मध्ये नाही म्हटलं तरी चालेल, कारण रिएक्टन्स व्हॅल्यू हायएस्ट आहे सी मध्ये. अशा वेळेस काय होणार आहे की तुम्ही पहा काय केलं, तुम्ही ना 100% मटेरियल घेतलं. तुम्ही काय घेतलं, 100% मटेरियल घेतलं. या मटेरियल मधला जे आहे फक्त जे आहे 30% मटेरियल मधनं काय उरलं, या ठिकाणी काय उरलं, करंट फ्लो उरलं. झालं बघा याचा मिनिंग. तुम्ही काय केलं, हे एरिया यूज केले, याचे क्रॉस सेक्शन एरिया होते ना, काही क्रॉस सेक्शन एरिया होते. लेंथ सगळ्यांची सारखी, लेंथ काय आहे सगळ्यांची सारखी आहे. जर लेंथ सगळ्यांची सारखी, आता पहा यांचे एरियाज होते. तुम्ही पहा एक म्हटलं आहे 100% एरिया होता, याचा कंबाईन 100% केलं.
करंट फक्त याच्यातूनच फ्लो झाला, म्हणजे 30% एरियातून फ्लो झाला. आता मला एक सांगा, रेझिस्टन्स R ρ L/A, जर तुम्ही एरिया कमी कराल तर तुमचा रेझिस्टन्स काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. तुम्ही जर पूर्ण करंट एकाच याच्यातनं जर एवढ्याच मटेरियल मधनं फ्लो करायला म्हणजे तुम्ही करत नाही असं काही, हे ऑटोमॅटिकली होत आहे. कारण ईएमएफ इंड्यूसची जी फ्रिक्वेन्सी ॲट दी टाइम ऑफ स्टार्टिंग ही राहते हायेस्ट, तर अशा वेळेस रिॲक्टन्सची जी व्हॅल्यू आहे ही पण काय दिसते तुम्हाला, जास्त दिसते. रिॲक्टन्सचा इफेक्ट जास्त दिसते. मग अशा वेळेस तो C चा रिॲक्टन्स खूप जास्त झाला ॲज कम्पेअर्ड टू A, मग A मधनं काय होते, जास्त करंट फ्लो होते. याच्यातनं जो पूर्ण एरिया युटिलाइज नाही झाला, तर एरिया कमी झाला तर रेझिस्टन्स काय झाला, तुमचा काय झाला, इन्क्रीज झाला. रेझिस्टन्स वाढला तर तुमचा स्टार्टिंग टॉर्क काय होते, इन्क्रीज होते. याला आपण म्हणतो डीप बार रोटर. हा कोणता आहे, डीप बार रोटर. आता एक जर मी डबल केजची गोष्ट करतो, तर डबल केज मध्ये दोन डिफरंट केजेस बनवले जातात. डबल केज नाव आहे, तर याच्यामध्ये पहा, हे जे आहे हे असे दोन डिफरंट केजेस या ठिकाणी बनवले जातात. दोन डिफरंट केजेस म्हणजे काय, एक केज त्याच्या आतमध्ये आणखी एक केज. तर हे जेव्हा बनवतात ते याच्या वेळेस पहा काय करतात, हा जो डबल केज आहे याच्यामध्ये इथे काय करता तुम्ही, हा जो आहे हा नियर टू तुमच्या इथे आहे, हा तुमचा स्टेटर, नियर टू स्टेटर. मग इथे तुम्ही काय करता, मटेरियल यूज करता ज्याची आहे हाय रेझिस्टिव्हिटी अँड लो रिॲक्टन्स. आणि याचं जर बघितलं तुम्ही तर याचं काय आहे, हाचं मटेरियल यूज केलं, याचं काय आहे, लो रेझिस्टिव्हिटी अँड हाय रिॲक्टन्स. हाय रिॲक्टन्स. आता सिमिलर कन्सेप्ट इथे पण सेम कन्सेप्ट आहे. तुम्ही काय करता, स्टार्टिंगला इथे रिॲक्टन्सची व्हॅल्यू करायला खूप जास्त, स्टार्टिंगला रिॲक्टन्सची व्हॅल्यू करायला खूप जास्त, याची व्हॅल्यू करणार, याची रिॲक्टन्स खूप जास्त होणार ॲज कम्पेअर्ड टू रेझिस्टन्स. तुम्ही काय करणार, करंटला फोर्स करणार की तू या केज मधनं फ्लो हो. करंटला काय करणार आहे, फोर्स करणार की या केज मधनं फ्लो हो. ज्या केजची जी रेझिस्टिव्हिटी आहे ही काय आहे, खूप जास्त आहे. या केजची काय आहे, रेझिस्टिव्हिटी काय आहे, खूप जास्त आहे. अशा वेळेस जर तुम्ही पाहाल तर याच्यातनं जर करंट फ्लो होणार, इथे काय येणार, रेझिस्टन्स येणार. रेझिस्टन्स जर आला तर तुम्हाला माहिती आहे रोटर रेझिस्टन्स दिसेल, तुम्हाला रोटर रेझिस्टन्स जसा दिसेल या ठिकाणी काय होणार, या ठिकाणी तुमचं स्टार्टिंग टॉर्क होणार आहे, इम्प्रूव्ह होणार. स्टार्टिंग टॉर्कला इम्प्रूव्ह करण्यासाठी फक्त एकच वे आहे, तुम्ही काय करा, रोटर रेझिस्टन्स वाढवा. काहीही करा, रोटर रेझिस्टन्स वाढवा. जसा तुम्ही रोटर रेझिस्टन्स वाढवणार या ठिकाणी काय होणार, तुमचं स्टार्टिंग टॉर्क काय होणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे. मग अशातला या दोन पैकी कोणाचा स्टार्टिंग टॉर्क हायएस्ट असतो, तर या दोन पैकी जर म्हणत असाल तर हायएस्ट स्टार्टिंग टॉर्क असतो तुमचा डबल गेज इंडक्शन मोटरचा. डबल गेज रोटर इंडक्शन मोटरचा हायएस्ट टॉर्क राहतो. ओके, तर इथे पाहिलं आपण की जो लो स्टार्टिंग टॉर्क होता तो प्रॉब्लेम कसा काय सॉल्व्ह करतो. याच्यासाठी दोन वे पाहिले, एक तुमचा पाहिला आपण डीप बार आणि दुसरा पाहिला डबल गेज. आता बघा या ठिकाणी आपण बघतोय आहे इलेक्ट्रिक ब्रेकिंग. ठीक आहे, इलेक्ट्रिक ब्रेकिंग. आता मला जर इलेक्ट्रिक ब्रेकिंग पाहिजे, मला सांगा ब्रेकिंग आपण पाहिलं, ब्रेकिंग कशासाठी देतो की तुम्ही काय केलं, मोटरला स्टार्ट करून दिलं, मोटर फिरते, मोटरला काय तुम्हाला सडनली स्टॉप करायचं. स्टॉप करायचं, तुम्ही जर सप्लाय ऑफ केला तो त्याच्या इनर्शियामुळे रोटर काय होणार आहे, कंटिन्युअसली जो आहे फिरत राहणार. तुम्ही ऑफकोर्स तुम्ही काय केलं, बेरिंग्स वगैरे यूज केलेला, तुम्हाला माहिती आहे बेरिंग्स आहे, त्याच्यानंतर त्याचा स्वतःचा इनर्शिया पण आहे, तो काय करते, तो त्याला कंटिन्युअसली फिरवते. मग अशा तुम्हाला जे आहे ब्रेक जर मारायचे आहे, तुम्हाला काय करायचं, इन्स्टंट ब्रेकिंग पाहिजे, अशा तुम्ही यूज करता इलेक्ट्रिक ब्रेकिंग. इलेक्ट्रिक ब्रेकिंग मध्ये सेम तेच काय जे आपण डीसी मध्ये बघितले, कुठले पहिला आहे प्लगिंग, दुसरा आहे तुमचा डायनामिक ब्रेकिंग आणि तिसरा रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. हे तीन टाइप आहे तुमच्या कशाचे, ब्रेकिंगचे. आता हे ब्रेकिंग बघायच्या आधी तुम्हाला इथे थोडंसं इंट्रोडक्शन देतो. याच्यावर ब्रेकिंगची पूर्ण जी आयडिया आहे ती तुमची होणार क्लिअर की ब्रेकिंग मध्ये नक्की करत काय. आता
सिक्वेन्स लक्षात घ्यायचा, सिक्वेन्स कधीच मिस नाही करायचा, कधीही कोणत्याही मोटरचं वर्किंगला जे आहे जेवढ्या डिटेलमध्ये बघता आलं तेवढ्या डिटेलमध्ये बघायचं. कारण सगळ्यात शेवटी काय होतं की तुम्ही काय करता, एक्सटर्नल चेंजेस ते करता पण त्याचं वर्किंग कधी चेंज नाही. पहा काय झालं, तुम्ही ना इथे एक सप्लाय दिली, एक फेज सिक्वेन्स लिहिला ए बी सी. जसा फेज सिक्वेन्स सपोज करा पॉझिटिव्ह फेज सिक्वेन्स, या फेज सिक्वेन्सने काय केलं, रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केली. पहा काय झालं, रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केली, ती आहे सपोज करा ns. या स्पीडने काय करते आहे, फिरते. हे इथे कंडक्टर असतात ते काय करतात, फ्लक्स कट करतात. आता रोटर फिरते कोणत्या डायरेक्शननी, अशा डायरेक्शननी. इथे काय लागते, लेन्स लॉ लागते. हा कोणत्या डायरेक्शनने फिरते, हा काय करते, त्या रिलेटिव्ह स्पीडला काय करते, कमी करायचा प्रयत्न करते. ज्यांनी त्याला प्रोड्यूस केला तो त्याला काय करते, अपोज करायचा प्रयत्न करते. हा काय करते, ट्राय करते, याच डायरेक्शनने फिरते. कोणत्या डायरेक्शनने, ज्या डायरेक्शनची रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच डायरेक्शनने तुमचा करते रोटर फिरते. मग अशा वेळेस आपण काय पाहिलं, अशा स्लिप आहे राहते, स्लिप कराते एस. एस इज इक्वल टू काय राहते, ns मायनस nr डिवाइडेड बाय काय ns, डिवाइडेड बाय काय ns. आता बघा ही मोटर फिरते. आता मला ना ब्रेकिंग करायची, आता करायची मला ब्रेकिंग. आता कशी फिरली हे बघा. सगळ्यात पहिले तो प्लगिंग, सगळ्यात सिंपल मेथड आहे या, खूप इझिली समजतात आपल्याला कसं राहते. सगळ्यात पहिले प्लगिंग. प्लगिंग म्हणजे काहीतरी तुम्ही प्लग करताय, आपण नाही ते बोललो पण होतं, प्लग करताय. काय प्लग करताय, या ठिकाणी तुम्ही काय करता, तुम्ही जो फेज सिक्वेन्स दिला, हा फेज सिक्वेन्स दिला ABC. आता मला जर सॉल्व करायचा आहे तर मी काय करतो, A ला फिक्स करतो आणि इथे फेज सिक्वेन्स काय करतो, रिव्हर्स करतो. A C D फेज सिक्वेन्स काय केला, रिव्हर्स केला. चालू मोटर मध्ये मी काय केला, फेज सिक्वेन्स रिव्हर्स करून टाकला. जसा फेज सिक्वेन्स रिव्हर्स केला तर तुम्हालाही माहिती आहे, जसा फेज सिक्वेन्स तसेच रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्डची काय असणार आहे, डायरेक्शन असणार आहे. मग ही जी डायरेक्शन आहे ही काय होणार, आधी ns या डायरेक्शनचा होता, आता ns जेव्हा प्लगिंग करा तर ns काय राहणार आहे, या डायरेक्शनचा. फक्त तुम्ही फेज सिक्वेन्स चेंज केला, व्होल्टेज चेंज नाही केला, फ्रिक्वेन्सी चेंज नाही केला, पोल चेंज नाही केला. फक्त तुम्ही काय केलं, याचे टर्मिनल एक ला फिक्स होता, दोनला काय केलं, चेंज केलं, प्लग केलं. तुम्ही काय केलं, प्लग केलं. जर प्लग केलं तर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय झाली. मला एक सांगा, हा रोटर फिरून राहिला या डायरेक्शन, पहिले फिरत होता ना या डायरेक्शन, आता तुम्ही काय केलं, ऑपोजिट नेला गेला. मला एक सांगा, हे काय होणार आहे, हे या डायरेक्शनचं. आता मला एक सांगा, इथे काय होणार, रोटर मध्ये असा करंट फ्लो होत असते की तो काय करते, त्या रिलेटिव्ह स्पीडला काय करते, कमी करायचा प्रयत्न करते. जे रिलेटिव्ह स्पीड असते त्याला काय करते, कमी करायचा प्रयत्न करते. आता मला एक सांगा, इथे रिलेटिव्ह स्पीड काय झाली, हा ns अपोजिटचा, हा इकडला, इथे रिलेटिव्ह स्पीड झाली ns प्लस nr. इथे रिलेटिव्ह स्पीड काय झाली तुमची, ns प्लस काय झाली, nr झाली. आता मला सांगा इथे काय होतं, इथे काय होणार आहे, आता याच्यामध्ये EMF इंड्यूस तर होणार, याच्यामध्ये काय होणार, EMF इंड्यूस होणार, करंट फ्लो होणार. करंट फ्लो असा होत असतो की तो त्याच्या इफेक्टला काय करतो, अपोज करतो. ठीक आहे, सॉरी, जो इफेक्ट आहे तो त्याच्या कॉजला काय करतो, अपोज करतो. याचा कॉज कोणता असते, RMS शेवटी. मग हा काय करते, इथे निगेटिव्ह डायरेक्शनचा टॉर्क येते. पहा काय आपण ब्रेकिंग जे पहिले मेन टॉर्कला कट ऑफ करा, मेन टॉर्कला काय करा, कट ऑफ करा आणि तुम्ही काय करा, निगेटिव्ह टॉर्क आणा. तुम्ही या ठिकाणी काय केलं, निगेटिव्ह टॉर्क आणा. निगेटिव्ह टॉर्क आणण्यासाठी तुम्ही फेज सिक्वेन्स काय केला, रिव्हर्स. तुम्हाला जर आठवत असेल असंच काहीतरी झालं होतं जेव्हा फिफ्थ स्पेस हार्मोनिक आलं होतं तेव्हा. पण फिफ्थ स्पेस हार्मोनिकची जी स्पीड होती ती ns/5 होती. आपण मेन जी मॅग्नेटिक फील्ड आहे, रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड, त्याचीच त्याला काय केलं, रिव्हर्स केलं. तर ही रिलेटिव्ह स्पीड झाली. आता काय होणार आहे, रोटरला काय होणार आहे, इथे निगेटिव्ह टॉर्क येणार. जशी जशी स्पीड कमी होणार, जशी जशी स्पीड खूप कमी होणार, तुम्ही काय करणार, सप्लायला काय करून देणार, ऑफ करून देणार. तुम्ही काय करून देणार, सप्लायला काय करून देणार, ऑफ करून देणार. अशा वेळेस पहा, ही जर रिलेटिव्ह स्पीड आली, ही जर रिलेटिव्ह स्पीड आली तर अशा वेळेस जी स्लिप आहे, अशा वेळेस जी स्लिप आहे, स्लिप काय असते तुमची, s इज इक्वल टू काय असते, ns मायनस nr. मी पहा काय करतो, मी याला पहा काय लिहितो, याला लिहितो sns, sns इज इक्वल टू ns मायनस nr. लिहू शकतो याला. मी याला असं लिहितो, पहा मी याला काय करतो, याला असं लिहितो, इथे nr इज इक्वल टू s ns मायनस ns. लिहू शकतो याला, असा लिहू शकतो. आता पहा, मला या सिच्युएशनला स्लिप बघायची, मला काय करायचं, या सिच्युएशनला स्लिप बघायची. त्याच्या वेळेस पहा nr जो आहे तो तर तेच आहे, मी nr ला रिप्लेस करतो. पहा स्लिप बघायची आहे ना, स्लिप साठी काय असते तुमची
ही ॲक्च्युअली रिलेटिव्ह स्पीड डिवायडेड बाय काय राहते तुमची जी ॲक्च्युअल जी सिंक्रोनस स्पीड आहे ती राहते. मग अशा वेळेस जर तुम्ही हे पाहिलं तर इथे बघा काय होणार आहे ns प्लस sns. ठीक आहे, एक मिनिट, एक सेकंड, काहीतरी थोडासा जो आहे चेंज झाला, छोटीशी एक मिस्टेक झालेली आहे. ओके, मी इथे डायरेक्ट स्लीपच लिहितो. इथे पहा, मला जर यावेळेस स्लीप पाहिजे असेल तर स्लीप काय s इक्वल्स टू ns प्लस nr डिवायडेड बाय काय ns. ठीक आहे, मी डायरेक्ट पण इथेच काय लिहितो ns प्लस nr डिवायडेड बाय काय ns. अशा वेळेस हे होणार आहे, याला जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्ही याला इथे म्हणू शकता, इथे मी डायरेक्ट लिहितो, याला वाटल्यास नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कुठेतरी कव्हर अप करेन. जी स्लीप राहणार ती राहणार 2 s. ठीक आहे, इथे थोडंसं कुठेतरी पॉइंट मिस होतो आहे. जी स्लीप राहणार ती राहणार 2 s. आता थोडंसं ते ना कॅरेक्टरिस्टिक्स आठवतो. आपण काय म्हटलं, आपण म्हटलं तर स्लीपनं रिजन पाहिले होते, रिजन्स पाहिले होते की रिजन्स कोणते कोणते राहतात. या ठिकाणी बघा, जर स्लीप 0 to 1 च्या मध्ये असेल तर 0 to 1 च्या मध्ये काय असते, मोटरिंग होत असते. 0 to 1 च्या मध्ये काय होत असते, मोटरिंग होत असते. जर स्लीप निगेटिव्ह जात असेल, स्लीप जर निगेटिव्ह जात असेल, स्लीप निगेटिव्ह जात असेल तर आपण जेव्हा म्हणतो तिथे जनरेशन ऑपरेशन होते. आणि जेव्हा स्लीप 1 पेक्षा जास्त जाते तेव्हा जे आहे तुमचं जे ऑपरेशन राहते ते राहते तुमचं ब्रेकिंग ऑपरेशन. तेव्हा तुमचं काय राहते, ब्रेकिंग ऑपरेशन राहते. इथला एक पॉईंट एक नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कव्हर अप करून देणार की 2 s कसं काय आलं. इथे काय होऊन जाते 2 मायनस काय होऊन जाते s. ही काय राहते, स्लीप बनते केव्हा, जेव्हा तुम्ही हिला प्लग करता. आता इथं मेथड आहे, प्लगिंग सिंपल मेथड आहे. हे इम्पॉर्टंट आहे, एक लक्षात घ्यायचं. हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की प्लगिंगच्या वेळेस स्लीप किती राहते, ब्रेकिंगच्या वेळेस ती राहते 2 s. आता या ठिकाणी बघू की मला काय करायचं आहे, मला या ठिकाणी आता करायचं आहे डायनॅमिक ब्रेकिंग. मला करायचं आहे डायनॅमिक ब्रेकिंग. आता बघा डायनॅमिक ब्रेकिंग सुरुवात कुठे झाली, सिंक्रोनस स्पीड. जर ही सिंक्रोनस स्पीडच नसेल, ही सिंक्रोनस स्पीडच नसेल तर काय होणार आहे, ईएमएफ इंड्यूस हे मला एक सांगा. आपण म्हटलं जसं रिलेटिव्ह स्पीड सिंक्रोनस स्पीडला चेंज करा तर इथे तुमची जी आहे रोटरची स्पीड ही काय होणार आहे, चेंज होणार. रोटरची स्पीड काय होणार, चेंज होणार. अशा वेळेस तुम्ही काय करता, डायनॅमिक ब्रेकिंग मध्ये काय करता, या 3 फेज सप्लायला कट ऑफ करता आणि कुठल्याही 2 लीड घेता, कुठल्याही 2 लीड घेता, ज्याला तुम्ही काय करता डीसी सप्लाय देता. त्याला काय देता, डीसी सप्लाय देता. आता एक लक्षात घ्या, आपण काय म्हटलं तर रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड साठी एक रिक्वायरमेंट होती. रिक्वायरमेंट अशी होती की तुम्हाला मिनिमम नंबर ऑफ फेजेस पाहिजे, एसी सप्लाय पाहिजे होते. डीसी वर कधीही रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत नाही. जर रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होत नाही तर इथे काय होणार आहे, हा प्रोड्यूस करेल फिक्स पोल्स. हे एनएसएस राहतील, हे कधी चेंज नाही होणार, हे कधी चेंज नाही होणार, हा फिक्स पोल करेल. आता रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड आलीच नाही, आता रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड आली नाही, आता आली स्टेशनरी मॅग्नेटिक फील्ड. आता आली तुमची स्टेशनरी मॅग्नेटिक फील्ड. हे एनएस ची जी स्पीड आहे ती 0 म्हटलं तरी चालेल, सिंक्रोनस स्पीड असेल, कारण एनएस इज इक्वल्स टू 120 f/p. जर फ्रिक्वेन्सी 0 तर तुमची सिंक्रोनस स्पीड आहे किती, 0. सिंक्रोनस स्पीड 0 आहे. मला एक सांगा, रोटर फिरतोय, रोटर मध्ये काय होणार आहे, ईएमएफ इंड्यूस होणार. हा ईएमएफ इंड्यूस काय असतो, हा नेहमी काय करतो, त्याच्या जो कॉज आहे त्याला काय करतो, अपोज करतो. त्याचा कॉज काय, रिलेटिव्ह जी आहे स्पीड. रोटर काय करेल, रोटर फिरेल. कसा फिरेल, आता असा फिरेल की तो काय करेल, त्या रिलेटिव्ह स्पीडला कमी करायचा प्रयत्न करेल. रिलेटिव्ह स्पीड सध्या तर खूप जास्त आहे, याला कमी करायचं असेल तर रोटर मध्ये काय येणार आहे, एक निगेटिव्ह टॉर्क येणार. रोटर मध्ये काय येणार आहे, निगेटिव्ह काय येणार आहे, टॉर्क येणार, जो काय करेल, याची स्पीड काय करेल, 0 करेल. जो काय करेल, याची स्पीड काय करेल, 0 करेल. सिंपल आहे, पोल्स फिक्स होऊन जातात. जी सिंक्रोनस स्पीड आहे ती 0 होऊन जाते. ती जर 0 झाली तर रोटर काय करते, रोटर नेहमी अचीव करते सिंक्रोनस स्पीड. रोटर काय करते, ट्राय करते की जे आहे सिंक्रोनस स्पीड अचीव करायचा. या ठिकाणी सिंक्रोनस स्पीड 0 तर रोटर अचीव करेल की सिंक्रोनस स्पीड जे आहे, रोटर ट्राय करेल अचीव करायचा सिंक्रोनस स्पीड, ती किती राहणार आहे, 0. तर हा येणार पण कुठे जाणार आहे, 0 कडे. टॉर्क कोणता येणार आहे, निगेटिव्ह. ठीक आहे, हे तर दोन्ही कंडिशन्स पाहिल्या. आता इंटरेस्टिंग येते रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. आता येते रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. ठीक आहे, आहे सिंपल.
रिजनरेटिव्ह ब्रेकिंग ही पॉसिबल आहे की जर तुम्ही रिजनरेटिव्ह मध्ये काय असतं, मोटर ऍक्ट होते ऍज अ जनरेटर. मोटर काय होते, ऍक्ट होते काय ऍज अ जनरेटर. जर तुम्ही जर पाहत असेल इंडक्शन मोटर मध्ये जर मोटरची कंडिशन आहे NS इज ऑलवेज ग्रेटर दॅन NR, तेव्हा मोटरिंग ऑपरेशन होते. जर NS इज लेस दॅन NR और NR इज ग्रेटर दॅन NS, तेव्हा काय असते जनरेटर. जर हा इंडक्शन जनरेटर म्हणून फिरवायचा असेल, जर हा इंडक्शन जनरेटर म्हणून फिरवायचा असेल तर तुम्हाला काय आहे, तुमची जी रोटरची स्पीड आहे ही सिंक्रोनस पेक्षा काय पाहिजे, जास्त पाहिजे. जर सिंक्रोनसच्या कमी असेल तर तुमच्या घरात आहे इंडक्शन मोटर, जास्त असेल तर इंडक्शन काय जनरेटर. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूच इंडक्शन जनरेटरचं वर्किंग कसं राहतं तर, ठीक आहे. पण तुम्हाला काय आहे, रिजनरेटिव्ह मध्ये काय मोटर काय होते, जनरेटर बनते. आपण हे वार्ड लिओनार्ड मध्ये आपण एक 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटर बघितली. जेव्हा ब्रेकिंग केलं होतं तुम्ही, जेव्हा तुम्ही ब्रेकिंग केलं होतं तर तशा वेळेस काय झालं, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग झालं होतं. सॉरी, जेव्हा तुम्ही स्पीड कंट्रोल केली होती एका डीसी मोटरची, तर त्या ठिकाणी काय झालं होतं, त्या ठिकाणी काय झालं होतं, इंडक्शन मोटरचं रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. रिजनरेटिव्ह ब्रेकिंगसाठी तिथे असा एक मीन होता की जो मोटरला फिरवू शकत होता अबाव सिंक्रोनस स्पीड. जर मोटरला तुम्ही फिरवलं अबाव सिंक्रोनस स्पीड, मोटर फिरते. मोटरला तुम्ही फिरवलं अबाव सिंक्रोनस स्पीड तर काय ते जनरेटर आत. मला याला थांबवायचं, याला कुठे थांबवताना कुठे तुम्ही हे करणार आहे, या ठिकाणी मला याला थांबवायचं आहे. तुम्ही म्हणता सर याच्यापेक्षा जास्त जे आहे स्पीडवर तुम्ही याला फिरवा, याच्यापेक्षा जास्त स्पीडवर तुम्ही काय करा, याला फिरवा. हे कसं पॉसिबल आहे? मग इथे जे पॉसिबल आहे, तुम्ही काय करा, तुम्ही रोटर स्पीडला तर नाही वाढू शकत, तुम्ही सिंक्रोनस स्पीडला काय करा, कमी करा. तुम्ही सिंक्रोनस स्पीडलाच काय करा, कमी करा. आता सिंक्रोनस स्पीडला कमी करायचे ऑप्शन्स काय आहे, NS काय राहते 120 F/P. 120 काय F/P. आता मला एक सांगा, मला इथे सांगा की आता काय आहे, जर मला याला एक तर फ्रिक्वेन्सी चेंज करा, ते मी करू शकत नाही. चेंज काय करा, पोल्स चेंज काय करा, पोल्स चेंज करा. आता हे पोल चेंज करणं एवढी इझी गोष्ट नाही, एवढं सिंपल नाही. तुम्हाला एक सेपरेट वाइंडिंग बनवावं लागेल त्याच्यासाठी. जर तुम्ही आपण म्हटलं तर की जेव्हा वाइंडिंग बनवतात तर पहिले जो असते पॅरामीटर जो आपण घेत असतो पोल, किती पोलची बनवायची. आता मला एक सांगा, जर तुम्हाला सिंक्रोनस स्पीडला जर या ठिकाणी पहा काय करायचं, तुम्हाला हे अशी कंडिशन आहे, तुम्हाला अचीव करायचं आहे NS ला काय करायचं आहे, हे अचीव करायचं. NS ला जर तुम्हाला सिंक्रोनस स्पीडला तुम्ही कमी करून द्या. सपोज करा हा आधीने फिरत होता 1500, 4 पोलची मोटर होती, रोटर होता 1480 वर. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सिंक्रोनस स्पीडलाच कमी करायचं आहे. सिंक्रोनस स्पीडला जर कमी करायचं आहे, नंबर ऑफ पोल्स वाढवा. नंबर ऑफ पोल्स काय करा, वाढवा. नंबर ऑफ पोल्स जर वाढवायचे असेल तर तुम्हाला लागतात 2 वाइंडिंग. एक 4 पोलची वाइंडिंग, दुसरी 8 पोलची वाइंडिंग, तेही एकाच स्टेटर, ते पण एका स्टेटरवर. आणि जर असे डिफरंट पोलच्या वाइंडिंग यूज करताय तर रिजनरेटिव्ह ब्रेकिंग इज ओनली पॉसिबल विथ स्क्विरल केज इंडक्शन मोटर. रिझन काय, जर तुम्ही स्टेटर पोल चेंज केले तर इंडक्शन मोटर मध्ये त्या स्क्विरल केज मध्ये काय होते, रोटर पोल्स इंड्यूस होतात, ते तेवढेच इंड्यूस होतात. पण ते जर तुम्ही वाउंड रोटर यूज केले तर वाउंड रोटर तर काय, रोटरची पण वाइंडिंग राहते, त्यालाही सेम पोल साठी तुम्ही काय केलं असतं, वाउंड केलं जाते. अशा 2 पोल साठी तुम्ही ती वाइंडिंग नाही करू शकत. मग या ठिकाणी तुम्ही काय करता, तुम्ही याला जे आहे रिजनरेटिव्ह ब्रेकिंगला करता स्क्विरल केज इंडक्शन मोटर. आता तुम्ही काय, इथे तुम्ही जे आहे पोल्स चेंज करता, पोल्स नेहमी जे आहे ते 2:1 मध्ये ठेवतात. ते नेहमी काय करतात, 2:1 मध्ये ठेवतात. और 1:2 म्हणा, और तुम्ही याला 1:2 म्हणा. म्हणजे काय, एक जर 4 पोल आहे तर दुसरे किती 8 पोल, असे काय करतात वाइंडिंग. आता सुरुवातीला 4 पोलची वाइंडिंग होती, हे असं फिरत होतं. आता बघा, जसं तुम्ही वाइंडिंग चेंज करून घेतली, तुम्ही काय 8 पोलची आणली, 8 पोलची जर या ठिकाणी आणला तर तुमची सिंक्रोनस स्पीड होऊन जाते 750 RPM. फ्रिक्वेन्सी सेम ठेवली, फ्रिक्वेन्सी चेंज नाही केली. तुम्ही चेंज काय केला, या ठिकाणी सिंक्रोनस स्पीड काय केली, चेंज केली. सिंक्रोनस स्पीडच काय करून टाकली, हाफ करून टाकली. जर सिंक्रोनस स्पीडला हाफ केलं तुम्ही, आता बघा त्याला, आता ही कंडिशन अचीव झाली. हा काय बनला, जनरेटर बनला. जनरेटरला कोणीतरी फिरवत असते, याला इथे इनर्शिया फिरवत होतं. जर जनरेटर बनला तर जनरेटर मध्ये काय असते, या ठिकाणी जनरेटर काय करते, सप्लाय करते. जो पॉवर फ्लो आहे तो काय होते, रिव्हर्स होऊन जाते. हा इकडे होते, हा पॉवर फ्लो जाते इकडे होते, हा इकडे फिरू राहिला. आता मला सांगा, हा जेवढा पॉवर फ्लो इकडे करेल, तुम्हालाही माहिती आहे
की या ठिकाणी काय असते, जर हा तुमचा इकडे आधीचा जो झाला हा ड्रायव्हिंग टॉर्क झाला, तर आता म्हणजे तुम्ही काय केलं आहे, तुम्ही याला जसं हे चेंज केलं, जसं तुम्ही काय केलं वाइंडिंग चेंज केली, तुम्ही 8 पोलच्या वाइंडिंगवर आले, तर इथे काय होणार आहे, आता जे आहे हे अबाव सिंक्रोनस झाला, हा जनरेटर झाला, जनरेटरला ड्रायव्हिंग टॉर्क असते आणि एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क येत असते. हा आहे तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क, अपोजिट डायरेक्शन. ड्रायव्हिंग टॉर्क अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क आर बोथ इन अपोजिट डायरेक्शन, अदरवाइज जे आहे एनर्जी कन्व्हर्जन होत नाही. मग त्यावेळेस काय होणार, हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक टॉर्क जेवढा जेवढा पॉवर सप्लाय करेल तेवढं काय होणार आहे, तेवढा या ठिकाणी काय होणार, ह्या सप्लायच्या कारण याची स्पीड काय होणार, कमी, याची स्पीड न कमी होणार, याचं ना रिटार्डेशन होणार. ठीक आहे, स्पीड काय होणार, कमी होणार. जशी स्पीड हा टॉर्क वाढत जाणार, स्पीड खूप कमी होत जाणार. जी याच्या इनर्शियामुळे जी स्पीड आहे ती कमी होत गेली, ते निगेटिव्ह टॉर्क येत गेला, कारण जो ड्रायव्हिंग टॉर्क आहे तो त्याच्या इनर्शियामुळे आला होता ना, त्याला तुम्ही एक्सटर्नल मीन नव्हता दिला. मग अशा वेळेस काय होणार की जशी जशी स्पीड कमी होत जाणार, तुम्ही याला कट ऑफ करून देणार, तुमचा रोटर काय होणार आहे, स्टॉप. रोटर काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. असंच तुम्ही काय करता, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग करता. रिजनरेटिव्ह मध्ये तुम्हाला मोटरला काय करता, तुम्ही काय करता, जनरेटर म्हणून ऑपरेट करता. इथे एक निगेटिव्ह टॉर्क येतो, निगेटिव्ह टॉर्क त्याच्या रोटरला काय करतो, स्लो डाऊन करतो. त्याला जसा स्लो डाऊन करेल तो जसं स्पीड कमी होणार, तुम्ही काय करणार, तुमच्या ज्या सप्लायला काय करून देणार, ऑफ करून देणार, कट ऑफ करून देणार. असं काय करतो आपण, करतो ब्रेकिंग आपल्या इंडक्शन मोटरमध्ये.